काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 105 ताप, कणकण असल्याने दिवसभर घराबाहेर पडलेले नाहीत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 105 ताप आलाय. कणकणी आल्याने शिंदे दिवसभरापासून घराबाहेर पडलेले नाहीत. दरम्यान डॉक्टरांची टीम मुख्यमंत्र्यांना तपासण्यासाठी आलेली आहे. मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी सध्या सलाईन लावण्याचा सल्ला दिला आहे आणि त्यांच्या घरातच त्यांना सलाईन लावलं जाणार आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीत ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. आता गावी आल्यानंतर शिंदे यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या दरे येथील बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल झालेली आहे. त्यांच्या शरीराचे तापमान 105 असून नुकतेच त्यांना सलाईन लावल्याचं सूत्रांकडून समजत आहे. प्रकृतीच्या कारणास्तव शिंदे आज घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी घरीच आराम करणं पसंत केलं आहे. ऐन राजकीय घडामोडींच्या काळात शिंदे यांची प्रकृती बिघडलेली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा मान कोणाला मिळणार यावरून स्पर्धा सुरू आहे आणि मुख्यमंत्रीपदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. ऐन शपथविधी सोहळ्याची वेळ जवळ येते तोच नाराज एकनाथ शिंदेंनी थेट गाव गाठलं आहे. ऐन अमावास्येला एकनाथ शिंदे गावी गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या गावाला निघून गेलेत. त्यांच्या गावात अशी कोणती देवी आहे असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सातारा.